बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊचा धक्का कालचा एपिसोड नंबर 28. नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं ॲक्शन शॉर्ट्समध्ये. तर आपण बघितलं की काल ज्या गोष्टी झाल्या, म्हणजे दिव्या घरातनं गेली आणि सोशल मीडियावर पण बहुतेक म्हणजे खूप असे ट्रेंड्स चालत होते किंवा मग शॉकिंग आहे सगळ्यांसाठी का दिव्या घरातनं बेघर झाली आणि घरातून बाहेर गेली. आणि ही चर्चा बाहेरच नाही तर ही चर्चा घरातसुद्धा रंगली. घरातसुद्धा हे विषय बोलले जात होते की दिव्या घरातनं बाहेर गेल्यावर म्हणजे जशी धमकी दिली आहे, जशी धमकी देण्यात आली आहे दिव्याकडून तन्वीला, तर तन्वी म्हणा किंवा मग रुचिता म्हणा, दोघींनाही होती ती, पण तन्वीने जे पॉईंट्स मांडले त्याच्यावरती बोलत होती. आणि मग घरामध्ये अशी चर्चा रंगली की दिव्याला घराबाहेर काढलं कारण तिने धमकी दिली. तर रुचिताने ही धमकी दिली होती दीपालीला की जोपर्यंत तुम्ही बिग बॉसच्या घरात आहे तोपर्यंत मी तुम्हाला बर्बाद करेन किंवा मग तुमचं आयुष्य बर्बाद करेन, अशी धमकी जी ना रुचिताने दिली होती, जी आपण बघितली काल, जी सातत्याने त्या गोष्टी चालत होत्या, आपण बघत होतो. आणि त्यानंतर घरात ही चर्चा रंगली होती, दिव्याने जर धमकी दिली आणि तिचं एविक्शन झालं आहे, मग रुचिता पण घरात सतत धमक्या देत होती, तिला तर काहीच नाही बोलण्यात आलं. एविक्शन तर लांब आहे, तिला बोलण्यात पण नाही आलं. तर घरात आहे ना याच्यावर आहे ना घरात खूप चर्चा जी ना चालू होती. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की रुचिताची धमकी होती ना, ती बोलली की बिग बॉसच्या घरात आहात ना तुम्ही, तोपर्यंत मी तुमचं म्हणजे आयुष्य बर्बाद करेल किंवा मग तुम्हाला काय सळो की पळो सोडेल. अजूनही ती वर्डिंग लक्षात आहे मला, तुम्हाला मी सळो की पळो करून सोडेल म्हणे, अशी बोलली होती रुचिता. मला आठवते अजूनही. तर अशी बोलली होती. तर मी सांगू इच्छिते की रुचिताने इथं कोणत्याही वेपनबद्दल बोलली नव्हती. तसं जेव्हा तलवारीचं नाव येतं ना तेव्हा आपत्तीजनक आहे त्या गोष्टी, घरातही आणि बाहेर आहे. आणि हेच रितेश सर काल बोललेले आहेत की दिव्या घरात जे बोलल्या त्या गोष्टी आपत्तीजनक आहे, त्या घरातही आपत्तीजनक आहे आणि बाहेरही आपत्तीजनक आहे. तुम्ही विचार करा, दिव्याने ही धमकी दिल्यानंतर पण जर तिला घरात ठेवण्यात आलं असतं तर या पण गोष्टी घडल्या असत्या की बाहेर तिच्यावर गुन्हा दाखल झाला असता की तिने जीवे मारण्याची धमकी देणे हा एक गुन्हा आहे. तुम्हाला मी सांगू इच्छिते, हा एक गुन्हा आहे. आणि तिने बिग बॉसच्या घरात धमकी दिली आणि तरी पण ती घरात असती तर बिग बॉस या शोवरच कारवाई झाली असती जर बाहेर कोणी केस केली असती तर. आणि बिग बॉस मराठी हा शो बंद पाडला असता या लोकांनी, की तुम्ही धमकी दिल्यानंतर पण त्या मुलीला घरात ठेवत आहे म्हणूनच. आणि बिग बॉसच्या घरात आहे ना हा गुन्हा आहे की तुम्ही जर कोणाला जीवे मारण्याची धमकी वगैरे देत असाल. आपण खूप बघितलं की घरामध्ये धमक्या देण्यात आलेल्या आहेत, MC स्टँडकडून धमक्या देण्यात आलेल्या आहे किंवा मग बहुतेक असे कंटेस्टंट आहे ज्यांनी धमक्या दिल्या. आता आसिमन सिद्धार्थ पण म्हणजे सिद्धार्थ पण म्हणायचा की तू बाहेर भेट मला, मी तुला दाखवतो. इवन एकदा सलमान खानसुद्धा विकेंडचा वार होता तेव्हा बोलले होते का तुम्ही दोघं बाहेर जा आणि एकमेकांना मारून या डायरेक्ट, नाही का. तर सिद्धार्थ रेडी होता पण आसिम रेडी नव्हता. तेव्हा आपण त्या गोष्टी बघितल्या होत्या. हिंदी बिग बॉसची गोष्ट करते मी. नंतर MC स्टँडनी पण धमकी दिली होती. पण इथे ती जी ना तिच्या शब्दांवर ठाम होती दिव्या, आणि त्यानंतर तिने माफीसुद्धा मागितली नाही. तर इथे सर हेच बोलले की तुमचा आहे ना रागावर कंट्रोल असणं ना खूप गरजेचं आहे. आणि असं नाही की तिच्या रागावर म्हणजे ती शांत व्हायचा बिग बॉसने वाट नाही बघितली. विकेंडचा वार शुक्रवारी शूट होत होता, म्हणजे विकेंडचा वार मला वाटतं साधारणतः दुपारी वगैरे शूट होत होता. म्हणजे तो आपण बघितलं की विकेंडचा वार स्टार्ट व्हायच्या एकदम आधी तिचं एविक्शन केलं आहे. सगळेजण कॉस्ट्यूम घालून रेडी होते. इवन मी पाहिलं दिव्यासुद्धा वेल ड्रेस्डअप होती विकेंडच्या वारसाठी. दिव्यासुद्धा एकदम मेकअप करून ड्रेस्डअप होती, वेल ड्रेस्डअप, सगळे ड्रेसअप होते छान विकेंडच्या वारसाठी. सोफ्यावर पण इवन बसले होते. आणि मग त्यानंतर मला वाटतं कदाचित रितेश सरांबरोबर ही चर्चा झाली असावी की तुम्ही जे न्याय एविक्शन करा. मग कदाचित रितेश सर म्हणले असेल की बिग बॉस ही जबाबदारी तुम्हीच घ्या, मला यामध्ये म्हणजे हे जे आहे ना या गोष्टी खूप सेन्सिटिव्ह आहे.
तर त्याच्यामुळे ना मला यामध्ये तुम्ही काही इन्वॉल्व नका करू. तुम्हीच हे एविक्शन आहे जे करा, एलिमिनेशन आहे ना हे तुम्ही करा असं बिग बॉसला. आणि मग ऐन वेळेला बिग बॉसनेच हे ठरवलं आणि मग एलिमिनेशन जे आहे ना ते बिग बॉसनेच केलं. आणि मग एलिमिनेशन होताच लगेच मला वाटतं थोड्याच वेळात भाऊचा धक्का लगेच स्टार्ट झाला आहे. तुम्ही बघा त्यांचे कॉस्ट्यूम, फ्रायडेचा एपिसोड बघा शेवटचा, आणि मग नंतर लगेच शनिवारचा एपिसोड जो काल झाला तेच कॉस्ट्यूम होते त्यांचे. तर हे झालं आहे. तर रितेश सर बोलले की तुमचा रागावर कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही बघितलं कंटेस्टंट आहे ना सगळ्यांचे चेहरे उतरेल होते. दिव्या घरातनं बाहेर गेली याचा सगळ्यांना शॉक होता आणि सगळ्यांचे चेहरे उतरेल होते आपण बघितलं तर इवन कोणी जास्त बोलतही नव्हतं काल. तुम्हाला दिसलं कोणी इतका ॲक्टिव्ह? मला तर नाही दिसलं, कारण सगळ्यांसाठीच या गोष्टी शॉकिंग होत्या. आणि मग त्याच्यानंतर लगेच रितेश सर आले आणि रितेश सर हे पण बोलले का तुम्ही शॉकमध्ये आहात आणि असणं गरजेचं पण आहे, कारण तुमच्या रागावर कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. पण घरातला नियमभंग झाला आहे हे पण बघा तुम्ही. आणि घरात जी चर्चा चालू होती ना याबद्दल पण बोललेत सर, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतेच. नंतर अनुश्रीलाही बोलले का हे करत नाही, चल ना जा ना, असं तुम्ही बोलता, ड्युटी करत नाही तुम्ही. आणि सर्वात आधी तर रितेश सर आले, भाऊचा धक्का चालू झाला. दिव्याचं बोलल्यानंतर लगेचच रुचिताकडे आणि अनुश्रीकडे आले बिग बॉस, सॉरी रितेश सर, आणि म्हणे रुचिताला ना म्हणजे रुचिता आणि अनुश्री तुम्ही दोघीही म्हणे घरातल्या व्हिलन आहात, पण अनुश्रीच्या पुढे जाऊन ही बाजी मारली आहे ती रुचिताने मारली आहे. तर घरातल्या व्हिलन ठरल्या रुचिता, आणि मी त्यांना आहे ना एक ट्रॉफी देऊ इच्छितो. तर अनुश्री जा आणि घेऊन या स्टोर रूममधनं त्यांची ट्रॉफी. तर कुऱ्हाड आणली आहे, तर रुचिताच्या हातात ती कुऱ्हाड दिली. आणि रितेश सर बोलले की तुम्ही ना या पुढे या, अजून पुढे या, आणि समोर जो टी व्ही आहे ना त्याच्यावर टाका, भाऊचा धक्का बंद करून टाका. नाही कुठं असे बोलताय, तिला मागून कोणी इन्स्टिगेट केलं असतं तर प्रभू बोला असं, ए रुचिता हिंमत येतं टाक. कोणी ना कोणी बोलायला पाहिजे होतं, पण मला नाही वाटत, कारण आहे ना भाऊच्या धक्क्यावर ना या अशा गोष्टी होत नाही, जास्त करून बोलत नाही. आणि ते पण, आणि तुम्ही मला सांगितलं ना दिव्याच्या जाण्यामुळे हे सगळे शॉकमध्ये होते, सगळे शॉकमध्ये जे दिसत होतं. त्याच्यामुळं रितेश सर बोलले 10 सेकंदात तुम्ही पापड टास्कमध्ये अटॅक केला. आणि सगळं ते पापड वगैरे जे आहे ना ते तुम्ही म्हणजे पीठ हिसकत होता, ते टास्क जो पूर्ण म्हणजे प्रत्येक टास्क आहे ना तुम्हाला आहे ना उद्ध्वस्त करायचं तुम्ही ठरवलं असेल, नाही का? मग कोणताही असो. मग त्यानंतर तुम्हाला एक सांगते मी, सचिन कुमावत जे ना ते घरातनं गेले नाही. आणि एविक्शन कोणाचं झालं आहे मी मला वाटतं 1-2 दिवसाआधीच व्हिडिओ बनवला आहे, मला माहिती आहे. मला वाटतं काल सकाळी व्हिडिओ बनवला आहे मी की ओमकार घरातनं गेलेला आहे आणि तो गेलेलाच आहे. आणि बहुतेक तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर पण थोडंफार समजलंच असेल का ओमकार राऊत जो आहे घरातनं बेघर झालेला आहे. मग आणि वाईल्ड कार्ड कोण येते तर राखी येते, राखी सावंत. मला वाटतं इवन आली पण असेल ती घरात, कारण तो व्हिडिओ मी काल बनवला होता की राखी सावंत एंटर करणार आहे, तर आली पण असेल मे बी घरामध्ये, कारण भाऊचा धक्का काल एंडला शूट झाला, त्याच्यानंतर तिची एंट्री केली असेल घरामध्ये. आता बघूयात. पण राखी सावंत एकदम कन्फर्म आहे, कन्फर्म समजून घ्या तुम्ही, ठीक आहे ना? त्यानंतर आहे ना सचिन कुमावतला आहे ना बूस्ट केलेलं आहे. सचिन कुमावतची तगडी फॅन फॉलोईंग आहे, अख्खा खानदेश त्यांना सपोर्ट करतोय. तुम्ही विचार करा, वोटिंग ट्रेंडला हा व्यक्ती नंबर 3वर होता. दिव्याला पण खूप वोटिंग होत होती आणि दिव्यासुद्धा नंबर 2वर होती. मला वाटत होतं की यार दिव्यानी माफी मागून येणं या गोष्टी सोडून द्यायला हव्या होत्या, कारण आहे ना दिव्या जर या घरात असती ना दिव्या टॉप 5पर्यंत गेली असती, कारण तिने तिचा हळूहळू गेम आहे ना तो अप केला असता असं मला वाटतंय. तर दिव्यानी ना, आणि तिची अजून आहे ना म्हणजे फॅन फॉलोविंग पण वाढली असते. आत्ता पण तिचे खूप फॅन आहे अग्री, पण ती अजून जास्त आहे ना म्हणजे लोकांपर्यंत पोहोचली असती, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली असती, असं असतं. तर मग हे जे ना रितेश सर पण बोलले का
तुम्हाला माहिती का दिव्याला टॉप 2ची वोटिंग होत होती यार, केवढा सपोर्ट होता या पोरीला. ठीक आहे. आणि मला वाटतं जाता जाता आहे ना हे सांगितलं पण आहे बिग बॉसने की त्यांना किती सपोर्ट होता अनुश्री दिव्याला. हे जाता जाता सांगितलं पण आहे. आणि जाता जाता मग दिव्या माफी पण मागून गेली होती. पण मला वाटतं ती माफी थोडी आधी मागितली असते ना, राहिली असते दिव्या घरात. ठीक आहे, चला जाऊ दे. आता काय जे झालं त्याबद्दल चर्चा करण्यात ना काहीच उपयोग नाही. कारण आणि सोशल मीडियावर ज्या खबरा आहे का तिला सिक्रेट रूममध्ये ठेवलं आहे किंवा मग ती परत नाही येणार आहे. मी असा व्हिडिओ कालच टाकला आहे, पोस्ट केला आहे की दिव्या घरात परत नाही येणार. तर ठीक आहे. आणि जसं मी तुम्हाला बोलली, दिव्याची एवढी जबरदस्त फॅन फॉलोईंग असताना तिला घराबाहेर बिग बॉसने नाही काढलं तर तिला काढण्यात आलं नाही का. ज्या रूल्स आहे काही बिग बॉसचे आणि त्यानुसारच सगळ्या गोष्टी चालतात. आणि एकदम सचिन कुमावतला त्यांना काढणं हे योग्य नाही. कारण तुम्ही विचार करा, जबरदस्त फॅन फॉलोईंग. खानदेशकरचा टी व्ही चालू असेल ना तर तो सचिन कुमावतसाठीच बिग बॉससाठी चालू असेल. म्हणजे बिग बॉस जर ते पाहत असाल तर ऑब्व्हियसली जळगाव, नंदुरबार ते म्हणजे धुळे वगैरे सगळे लोक का पाहता? सचिन कुमावतजींमुळे पाहता. आणि मी खरं सांगते, सचिन कुमावत यांना आहे ना व्यवस्थित गाईड केलं ना तर ते अजून जातील लांबपर्यंत. आय होप सो. तर त्यांनी तो गेम खेळला पाहिजे. पण मी जसं पहिल्यापासून म्हणते, सचिन कुमावत बिग बॉस मटेरियल नाही, ते इमोशनल आहे. तसं नॉमिनेशनमध्ये ते दिसले होते आणि त्यांचा तो अश्रूचा म्हणजे बांध तुटता राहिला हो. दिव्याला जसं ते त्यांची चिमणी मानत होते आणि दिव्यानेच नंतर नॉमिनेट केलं, नंतर दिव्याने ते हक केलं, ते इमोशनल आहे खूप सचिन कुमावत. बट आय होप त्यांना तो मध्ये जाऊन थोडासा गेम जो आहे ना काढावा, जावा लांबपर्यंत. ठीक आहे, बूस्ट केलं आहे त्यांना सचिन कुमारजीनं. तर मला वाटतं या वीकमध्ये ते असे पण जाणार नव्हते. आणि थोडीशी जी पॉसिबिलिटी वाटत होती की डबल एविक्शन होणार तर सचिन आणि ओमकारचं होईल किंवा मग सचिन. आणि मी तुम्हाला सांगितले ना आयुष फेवरेट आहे, तर आता ते कन्फर्म झालं की आयुष बिग बॉसचा फेवरेट आहे. तो बी जात नसतो या घरात नाही लवकर. आणि काल जसा भाऊचा धक्का झाला आणि मी ना एक प्रोमो बघितला आहे ज्यामध्ये तन्वी ना आयुषबद्दल खूप अश्रू ढाळती बाई. तो एक टास्क होता ज्यामध्ये तुम्हाला फ्रस्ट्रेशन काढायचं आहे त्या बॉक्सिंग बॅगवर. आणि ना तन्वी जी ना ते राग काढते आणि आयुष पण त्याची बाजू क्लिअर करतोय. तर यावेळेस आता आहे ना मी सांगते तुम्हाला, तन्वी रुचिता विशाल म्हणजे रुचिता विशालची गँग आता जॉईन करेल तन्वी. असं होऊ शकतो. कारण आहे ना आयुषकडनं ते तिला जे काल उत्तर मिळाले ना, तुम्ही प्रोमो बघा, आज सकाळीच आला वाटतं तो प्रोमो, मी बघितला आहे. तर मग त्याच्यामुळे ना त्या अशा गोष्टी होऊ शकतात. आणि कदाचित ही त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होणार असं वाटतं आहे. आणि विशालच्या टोळीची काल तारीफ झाली का ते गेम खेळताय. असं पण होऊ शकतं का ती असं पण ठरवू शकते का मला रुचिता, अनुश्री आणि विशाल यांच्या टोळीच्या पूर्णपणे विरुद्ध खेळायचं आहे. हे पण होऊ शकतं, म्हणजे ऑपोजिटला. आणि मी तुम्हाला हे पण सांगते का तन्वी टॉप 5मध्ये आहे. तन्वी आहे, अनुश्री आहे, कदाचित विशाल पण राहील ज्याप्रमाणे टोळीची तारीफ केली. कारण गेम ते बिग बॉसचं घर तेच चालवत आहे. ते जर गेलं तर राहणार काय. राकेश तर आहेच. राकेशचा तो मुद्दा आहे ना तो काल ज्याप्रमाणे दाबण्यात आला आहे ना, त्यामुळे बाई राकेश किती फेवरेट आहे बिग बॉसचा याच्यावरनं तुम्हाला कळू शकतं. तर ठीक आहे, तर त्याचा तो मुद्दा जो आहे ना पूर्णपणे दाबण्यात आलेला आहे. त्याच्यावर जास्त चर्चा पण नाही झाली. आणि ते म्हणतात ना ते क्लीन चिट तीच नाही मिळाली. तर ठीक आहे, या गोष्टी झाल्या. आणि जसं मी बोलले, अनुश्री आणि रुचिताला विलन बनवलं होतं रितेश सरांनी. नंतर भाऊच्या धक्क्यावर मग मी जसं बोलले दिव्याच्या इविक्शन नंतर लगेच चालू झाला आहे भाऊचा धक्का, लगेच चालू झाला आहे. कारण ते त्या धक्क्यातनं सावरले पण नव्हते. जशी ती गेली आणि ते घरात येऊन बसले आणि लगेच चालू झालं आहे भाऊचा धक्का. आणि त्याने मला हे कळालं होतं फ्रायडेलाच रात्री का हे एवढे तयार होऊन बसले म्हणजे भाऊच्या धक्क्यावरच तिचं एलिमिनेशन झालं आहे, हे मला कळालं होतं. पण याला मी शुअर नव्हती. पण मी जेव्हा आज सगळ्यांचे कॉस्ट्यूम वगैरे पाहिलं रात्री, तो प्रोमो आउट झाला, लगेच कळालं. म्हणलं हां, भाऊच्या धक्क्यावरच तिचं एलिमिनेशन झालं आहे. मग त्यानंतर राकेशचा मुद्दा आहे ना यावेळेस म्हणजे क्लिअर नाही झाला आहे इथे. मग बिग बॉस ज्याही म्हणजे आपल्याला माहिती आहे बिग बॉसचा गेमच असा आहे की ना काही प्लेयर्ससाठी ना बिग बॉस बायस्ड असतात, हो की नाही. जसं अमाल मलिकला मागच्या वेळेस टॉप 5मध्ये घेऊन जायचं होतं ते घेऊन गेले होते. निकी तांबोळी जशी गेम खेळत होती ना तसं मला पूर्ण गॅरंटी होती का ही डायरेक्ट टॉप 3मध्ये. मला गॅरंटी होती. मी टॉप 3 ना हे समजूनच चालत होती का अभिजित सावंत, सूरज हे टॉप 2 आणि टॉप 3मध्ये निकी असणारच असणार.
हे माहिती होतं पूर्णपणे आणि ते तसंच झालं. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं राकेश, अनुश्रीला पण जास्त बोलण्यात येत नाही आहे बरं का, लक्षात ठेवा. अनुश्रीसुद्धा बिग बॉसची फेवरेट आहे. हां, अनुश्री, राकेश, विशाल जो घरात मास्टर माइंड बनलेला आहे सध्या आणि मला वाटतं त्याची गेम अशीच चालू ठेवेल, त्याच्यामुळे जाईल तो फायनलपर्यंत. रुचिताला टॉप 5च्या आधी काढता की रुचिताचं इतकं कॉन्ट्रीब्युशन शोमध्ये बघून रुचिता जर शेवटपर्यंतच अशी राहिली ॲज अ विलन, ती पण टॉप 5ची जाण्याची दाट शक्यता आहे. चला ठीक आहे, बघूया काय होतं काही नाही. पण तिला ज्याप्रमाणे रागावर कंट्रोल नाही, बिग बॉसच्या घरात काही होऊ शकतो, हे पण आहे गोष्टी. तशी अनुश्री नाही आहे. अनुश्रीला आहे थोडासा कंट्रोल, थोडं डोक्याने खेळते ती. तन्वी तर आहे टॉप 5मध्ये, मी तुम्हाला बोलले. त्यानंतर बिग बॉसने टाईम दिला होता दिव्याला माफी पण ती तिच्या निर्णयावर म्हणजे माफी मागण्यासाठी तयार नव्हती आणि तिच्या त्या निर्णयावर ती ठाम होती. नंतर सचिन, मी तुम्हाला बोलली, सचिन कुमारची फॅन फॉलोईंग घरातनं बाहेर जात नसता आणि गेम उद्ध्वस्त करायला अग्रेसिव्ह म्हणजे झाला की दुसरा सर्वात मोठा विलन बनतो. आणि रितेश सर बोलले अनुश्री आणि रुचिता तुमच्या दोघींमध्ये ना स्पर्धा लागली का, कोण मोठा विलन कोण मोठा विलन. बाकीचे सदस्य नल्ले आहेत असं तुम्ही बोलले अनुश्री. हे चल जा ना निघ, मी नाही करत ड्युटी, असं तुम्ही डायरेक्ट बोलतात. हे रितेश सर बोलत होते. तुमच्यात विनर आहे माहिती का रुचिता दोघींमध्ये, आणि मग कुऱ्हाड देऊया, मग कुऱ्हाड देण्यात आला आणि भाऊचा धक्का बंद करून टाका हे बोलण्यात आलं. मग कुऱ्हाड घेऊन ती उभी होती, रुचिता खाली मान घालून उभी होती. आणि भाऊ बोले तुम्ही अशीच ना तुमच्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आणि नंतर 10 सेकंडमध्ये बाई टोपल्या तुम्ही नेल्या. मग राकेश जे बोलतोय तेच भाऊच्या धक्क्यावर होतं. आपण जे बघतोय राकेश जे बोलतोय ना तीच वर्डिंग आहे ना भाऊच्या धक्क्यावर यूज होते. तुम्ही बघा, थोडंसं ऑब्झर्वेशन करा. नंतर या टास्कमध्ये एकमेकांना उद्ध्वस्त करू शकता, हे काढून टाका तुम्ही. का बिग बॉसचा प्लीज पापड तयार झाल्यावर तुम्ही अटॅक म्हणजे मला असं वाटतंय बिग बॉसनी ना यांना ना टायमिंग द्यायला पाहिजे का तुम्ही ना हे पापड तयार करा आणि ना पापड तयार झाले आता बिग बॉसचे तर सगळे म्हणजे पूर्ण वॉच असतो नाही का, कोण तयार करते कोण नाही. जोपर्यंत इकडून तयार होते तोपर्यंत अटॅक करायलाच नाही लावायचा. नाही ते काय होतं पापड तयार करायच्या आधीच त्या पिठं फेकून देतात सगळं. त्याच्यामुळे ना मला वाटतं की असं अनाऊन्समेंट करायला पाहिजे बिग बॉसने. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मग यांचे ना बाई जसं काय अंगातच येतं का बाई 2-3 सेकंदात टास्कच उद्ध्वस्त करायचा, टास्क रद्द करायची होड लागली. नंतर प्रत्येक गोष्टीवर आहे ना आपल्याला काय म्हणते यार, आता काय सविस्तर बोलता येत नाही, ते तर आहेत. मग नंतर राकेशने इथे आहे ना काही गोष्टी सांगितल्या. आपण तुम्ही बघितलं असेल राकेशचा आणि दिव्या हे ना दरवाजाजवळ काहीतरी बोलत होते, त्यांचा माईक म्यूट करण्यात आला होता. तर त्यांचं असेल काही बोलत असेल काय त्यांचं, त्याच्यामुळं ते ठीक आहे, बिग बॉसने चांगलंच केलं, माईक म्यूट करून टाकला, ठीक आहे. नंतर राकेश जे बोलला होता स्क्वीज झालं वगैरे छातीला नाही का, मग मला असं वाटतंय का बिग बॉसने ना ती क्लिप दाखवायला हवी होती, पण ते तसं काहीच नाही. तो क्लिअर आउट केला असा तो मुद्दा, पण नाही तो क्लिअरच नाही झालेला. नंतर रुचिता म्हणते करणने खूप पीठ टाकलं. रुचिताला विचारणार जरा, करणने खूप पीठ टाकलं. भाऊ बोलले का तुमच्या दोघांची चूक आहे. भाऊ बोलले चुकून हात लागला, तर ही बोलत होती की चुकून हात लागला, ती म्हणत होती. तर रितेश सर बोलले तुमचा जो चुकून हात लागला ना तो फक्त 2-3 इंच इकडं तिकडं असताना आज तुम्ही पण घराच्या बाहेर असतात, माहिती का तुम्हाला. तुम्हाला तर माहितीच आहे हे सगळं. रुचिता म्हणत होती हो भाऊ हो मला माहिती. मग त्याच्यामुळे ना आणि रितेश सर तुम्हाला कसं काय माहिती, तुम्हाला म्हणजे करणने पीठ टाकलं आणि तुम्हाला कसं काय माहिती, तुम्ही जेव्हा मागे वळलात तुम्ही पूर्ण म्हणजे पिठाने भरलेलं तर डोळे बंद असताना कसं काय. मग ते नाही भाऊ पीठ तोच टाकत होता, बाकी कोणताच कंटेस्टंट टाकत नव्हता, असं तिचं म्हणणं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण बघितलं की भाऊ बोलले की चुकून हात लागला आणि तुमचा जर करणला लागला असता म्हणजे गालात बसला असता तर तुम्ही ना घरातनं बेघर झाल्या असत्या. त्यानंतर आपण बघितलं की दीपालीने रुचिताला ट्रिगर केलं होतं, हळूच वेडीपिशी होशील तू वेडीपिशी हे ट्रिगर केलं होतं. आणि मग नंतर आहे ना रुचिता जास्त ट्रिगर आली, अरे तुरे करायला लागली, काय बोलायला लागली, ॲक्टिंगबद्दल बोलायला लागली, डान्सबद्दल काय बोलायला लागली. आणि ते ट्रिगर केलं होतं, तिने ट्रिगर केलं होतं म्हणजे रुचिता ताईने तिला ट्रिगर केलं होतं, ते दिसत होतं.
नंतर आपण बघितलं की इथं आहे ना तन्वीने रुचिताची बाजू घेतली. लक्षात घ्या, तन्वीने रुचिताची बाजू घेतली इथे. तर आहे ना हा ग्रुप नंतर एक होणार, जसं मी तुम्हाला आता बोलले. अजून एक दिसलं आपल्याला आयुषबद्दल, ती जसं फ्रस्ट्रेशन काढत होती, रडत होती, आणि आता तिला एक दोस्तीचा हात देतील विशाल, रुचिता, हे सगळे तन्वीला त्यांच्या ग्रुपमध्ये सामावून घेतील. सिम्पल आहे. आणि आता बघूया की हे ना किती नाकात दम करता या ग्रुपच्या. आणि तुम्हाला सांगू का, टोळीची जशी एकी दिसती ना, यांची बिलकुल एकी दिसत नाही आहे. आयुष डबल फेस खेळतोय. आयुष उद्या राकेशला पण नॉमिनेशनमध्ये टाकून दिला, अशा गोष्टी दिसत आहे बाई. खरंच जे काय बोलू आता. ठीक आहे, आता नंतर नंतर आहे ना ह्या गोष्टी खतरनाक होणार आहे. समजा तन्वी आणि रुचिता एकत्र गेम खेळल्या तर ते पूर्ण घराच्या नाकात दम आणणार. इकडं काय गेम होईल विचार करा. इकडं विशाल, अनुश्री हे सगळे एक होतील, आणि इकडं राकेश. पण नाही, विशालला हा गेम येणार राकेश वर्सेस तो असाच करायचा आहे. पण आता या मुली काय करतील ना, या खतरनाक दिसत आहे. रुचिता, तन्वी आणि अनुश्री ह्या गेम पालटतील, काही ना काही करतील. पुढे जाऊन आहे ना आपल्याला खूप सरप्राईज गोष्टी बघायला मिळणार आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. नंतर आहे ना तन्वीने पण ॲग्री केलं का दीपालीने रुचिताला ट्रिगर केलं होतं. ते बोले मग तुम्ही मग आणि पोक केलं होतं. टोन जो आहे ना तुमचा चांगला नसतो. दीपाली रडत होत्या मागे आपण बघितलं. आणि रुचिता, खरंच रुचिताचा तोंडावर बिलकुल कंट्रोल नाही. काय 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 बोलत राही. ए काय थोबाड काहीतरी ते बोलते ती. काय तुम्हाला माहिती असेल तर सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तर इकडे बघितलं ती थोबाड उसके. थोबाड उसके डायरेक्ट अशी बोलते ती. एकदम डेंजर लँग्वेज तिची. गप्पे डायरेक्ट एकदम वेगळीच लँग्वेज यूज करते ती, जे आता काय सांगायचं. आणि खूप जोरजोरात ओरडते. आणि हेच बोलत होते का तुमची टोन जी आहे ना ती बदला तुम्ही. रुचिता खरंच खूप छान गेमर आहे. तिने फक्त टोन बदलली ना, ती खरोखर टॉप 5मध्ये जाईल आणि ती डिझर्विंग आहे. तिने फक्त तिची टोन चेंज करायला पाहिजे, आणि जो तिला राग येतो त्याच्यावर थोडासा असा कंट्रोल करायला पाहिजे. येस. मग दीपाली रडत होत्या मागे आपण म्हटलं. आणि मग रुचिता बोलली होती का तुमचं आयुष्य बर्बाद करेन. यावर रुचिताला बाहेर नाही काढलं. हे जी घरात कुजबूज चालू होती याबद्दल मी तुम्हाला बोलले. कुजबूज चालू होती. नंतर रितेश सर बोलले की या दोघींना भिन्न गोष्टी आहे. मी तुला बघून घेईन ही धमकी. दीपालीचं विक्टीम कार्ड खेळताना आपल्याला दिसत होती. दीपाली विक्टीम कार्ड खेळते रडून. जे दिसतंय विशाल मास्टर माइंड म्हणून दिसतोय मला घरात. क्लिअरली सांगते, विशाल मास्टर माइंड म्हणून दिसतोय घरामध्ये. आणि ज्याप्रमाणे तो ना रोशनला सुद्धा बाई त्याच्या इशाऱ्यावरून असतो, हे कर, भांडी घास, ते कर. बघा तुम्ही. तू यार यांनी 24 तास लाईव्ह करायला पाहिजे. 24 तास लाईव्ह केलं ना अजून खूप आपल्याला कळणार आहे. 24 तास लाईव्ह करा चालू यार. बिग बॉस मराठी प्लीज. बिग बॉस मराठीवर हिंदीचं असतं लाईव्ह, पण यांचं नाही राहत. करायला पाहिजे. नंतर आपण बघितलं की रितेश बोलले घरात पापड टास्क आला. त्यात एक घटना घडली जिथं राकेशला बोललं की बाई पुशिंग आणि अंगावर येतो ते स्क्वीज वगैरे केलं म्हणे. तर यानं एक्सप्लेन करत होता इथं राकेश म्हणतो की टच केलेलं मला आवडत नाही. तर मला वाटतं राकेशला आहे ना आता टास्क नाही केलं. टास्क म्हणला ना तर छिना झपटी होणारच. खेचणं, ओढणं, या सगळ्या गोष्टी होणार. टास्कपासून दूर राहा. यांना संचालक बनवून टाकत जा सरळ. हे बरोबर मला तर वाटतं बिग बॉसने. म्हणजे टास्कच त्यांना टच केलेलं आवडत नाही. रुचिता म्हणे मला शब्दांची हेराफेरी आवडत नाही. म्हणजे हेराफेरी मी करत नाही जसं राकेश करता. मी कणिक घ्यायला गेले होते. रुचिता इथे एक्सप्लेन करते. मी कणिक घ्यायला गेले होते आणि सोफा बाजूला केला. मी अंबाबाईची शपथ घेऊन सांगते. रुचिताने सांगितलं की मी कणिक घ्यायला गेले होते आणि राकेश सोफ्याजवळ होता आणि मग मी असं काही केलेलं नाही. तिने डायरेक्ट थेट कोल्हापूरच्या अंबाबाईची शपथ घेतली आहे. पण इथं तरीसुद्धा क्लिअरन्स मिळालेला दिसत नाही बाई. काय बोलायचं. मग नंतर राकेशने बाई रुचिता कोणालाच काही बोलण्यात आलं नाही आणि इथं मुद्दा क्लिअर झाला नाही. नंतर विशाल बोलला राकेश कव्हरअप करतोय. विशाल तन्वीला तुम्ही ओढलं असं बोलताय की तुम्ही ओढलं. आणि रितेश सर बोलले की तन्वीने ॲक्शन घेतली असती तर करणला क्लॅरिटी मिळाली असती. हे पण आहे चोरी केलेली. चोरी केली. तन्वीने चोरी केली होती आणि राकेश आणि प्रभू तन्वी तिघांनी राकेश म्हणजे जे आहे ना कॅरेट उचलून तिकडं लपवले होते त्यांनी.
ते जो पिठाचा मुद्दा होता ना, तन्वीने तो क्युअर्स केला होता बिग बॉस मला आत्ताच्या आता, मी चोरीचा आळ सहन नाही करू शकत. आणि मग तिने ते चौथीचं उदाहरण वगैरे दिलं होतं तिचं, त्याच्याबद्दल हा मुद्दा होता, ज्यामध्ये ते बोल मला वाटतं हे दाखवायचे ना, क्लिप दाखवायची होती. ठीक आहे, आजही आहे भाऊचा धक्का, बघूया काय होतं काही नाही. सचिन तुमचा माईक चेंज झाला का? नॉमिनेशनमध्ये तुमचा खूप आवाज येतो, त्या तुम्ही जबरदस्त वोटिंग होतं ते आपण बघितलं. आणि टॉपची वोटिंग होती त्यांना, ही आपण बघतोय. टॉपची वोटिंग खरंच सचिन कुमार एक नंबर माणूस. मी मला सांगते काय, सचिन कुमार ना एक नंबर माणूस आहे, स्वभाव एक नंबर आहे या माणसाचा. बट ही इज नॉट बिग बॉस मटेरियल, ते बिग बॉस मटेरियल नाहीत. त्यानंतर करण प्राजक्तावर आले तर, करण प्राजक्ता तुमची कॉमेंट्री चालू असते चंगू मंगूची जी जोडी ना गेम खेळताय, पण तुम्ही जरा गेममध्ये पण थोडंसं इन्वॉल्व व्हा, नाही का, नुसती कॉमेंट्री नका करू. नंतर गंभीर विषयाला कॉमेडी करत, कॉमेडी कट, म्हणजे गंभीर विषयाला तुम्ही जर कॉमेडी करत असाल तर तुमची कॉमेडी आता याच्यापुढे कट केली जाईल, असं रितेश सर बोलले. हां, तन्वी रुचिताची टोळी का सोडली असं विचारण्यात आलं. नंतर रितेश सर हे बोलले की टोळीने सुपडा साफ केला, इथं टोळीचे फक्त 2 सदस्य नॉमिनेट होते, तर इकडचा पूर्ण ग्रुप नॉमिनेट होता. मी बरोबर बोलली, यांना नॉमिनेशन टास्क ना करताच आला नाही, खरंच सांगते. मग आणि आयुषने पण यार ओमकारला, म्हणजे त्यांच्याच ग्रुपच्या लोकांना यार त्यांनी केलं. जर त्यांना यांच्या ग्रुपच्या लोकांनी ना टोळीला सगळ्यांना टार्गेट करायचं होतं, त्यांनी ते केलं नाही. त्याच्यामुळे ना यांना गेम इतका व्यवस्थित कळत नाही जितका टोळीला कळतो, एवढं लक्षात ठेवा. टॉप 5मध्ये जसं मी तुम्हाला बोललं, मला राकेश दिसते, अनुश्री दिसते, तन्वी दिसते, विशाल दिसते, कदाचित रुचिता, दीपाली यापैकी कोणी पण राहू शकतं. बघूया रुचिताला ते नेता की नाही, आता काय माहिती. रुचिताची गेम अजून आपल्याला बघायची, आता शिकतं महिना झाला, आता बघूया. नंतर विशाल आपल्याला गेममध्ये ॲक्टिव्ह दिसतोय, विशालच्या गेमची तारीफ केली रितेश सरांनी. त्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्याने एवढं सगळं एक्सप्लेनेशन झालं आणि इथे शो संपला आहे, म्हणजे भाऊचा धक्का संपला इथे. आणि आपल्याला उद्या आहे ना वेगवेगळे टास्क, आणि म्हणजे आजच वेगवेगळे टास्क बघायला मिळणार आहे. तर हा होता भाऊचा धक्का. तुम्हाला भाऊचा धक्का मला आहे ना एवढा प्रॉमिसिंग नाही वाटला आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच मी सांगणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, राखी सावंत ॲज वाईल्ड कार्ड येते. ओमकार आज एविक्शन होऊन जाईल ओमकारचं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सगळ्यात लवकर अपडेट्स मी देते, मला असं वाटतं. चला भेटूया, एखादी नवीन अपडेट घेऊन येते मी आणि तुमच्या पुढे सादर होते. म्हणून बाय बाय, टेक केअर.